नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर खंजीर हल्ल्याचा प्रयत्न, हल्लेखोराला पकडताना पोलीस अधिकारीही जखमी. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. नांदेडमधून या क्षणाची मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारा मातासाहिब परिसरात खंजीरने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुखबीर सिंह बादल हे कुटुंबासह नांदेडमध्ये 2 दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. गुरुवारी सकाळी गुरुद्वारा मातासाहिब येथे दर्शन घेतल्यानंतर दुपारी 1:30च्या सुमारास ते पायऱ्यावरून खाली येत असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर खंजिराने हल्ला करण्याचा प्रयत्न. सुरक्षा कर्मचाऱ्यांनीच वेळी हस्तक्षेप करत हल्लेखोराला रोखले. नांदेडचे एसपीयू संतोष केंद्रे पोलीस कर्मचारी यांनी स्वतः धाव घेत हल्लेखोराला पकडले. या झटपटीत सुखबीर सिंह बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली, तर पोलीस कर्मचारी संतोष केंद्रे हेही जखमी झाल्याची माहिती आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय, हा हल्ला पूर्वनियोजित होता काय, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू केला जात आहे. या दरम्यान झेड प्लस सुरक्षा असतानाही हा प्रकार घडल्याने सुखबीर सिंह बादल यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.